हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पिशवी। एक घरगुती आपले जे काय तुमच्याकडे कापड असतील ना त्याचीच आपण ही पिशवी बनवणार आहोत। तर याच्यासाठी जे मेजरमेंट लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। तर याच्यासाठी मी हे तुम्ही असं स्क्वेअरमध्ये कापून आणि कडेला कोणतेही कोपरे जे आहेत ना ते असे कट मारायचे। तर याची उंची घेतलेली आहे 9.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 7 इंच। आणि त्याच्यानंतर ना साइडून जे कापड लागणार आहे त्याची रुंदी मी इथं घेतलेली आहे 7 इंच आणि ह्याची लांबी जी आहे ना ती मोजण्यासाठी आहे ना तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता, पण जर तुम्हाला ॲक्युरेट पाहिजे असेल ना तर तुम्ही असं करू शकता। हे जे चौकोन आहेत घेतलेले आपण, तर ह्या चौकोनाची पूर्ण जी हे आहे राऊंडची ते मोजून घ्यायचं, वरची पट्टी सोडून फक्त। तर हे आलेलं आहे 23 इंच। तर ही जी आहे ना आडवी पट्टी ही मी डबल घेतलेली, कारण ह्याच्या प्लेट्स करायच्यात। तर ही आपण 23 इंचाची घेतली डबल, कारण प्लेट्स करून ती आपल्याला 23 इंचाची होती। तर आता वरच्या पट्टीचं माप काढायचं असेल ना तर तुम्हाला एक ट्रिक सांगते। हे अशी पट्टी दुमडून घ्यायची, कारण आपल्याला ती फोल्ड करून प्लेट्स करून जोडायची असते। आणि मध्ये जो आपण गुलाबी कलरचा तुकडा काढलेला आहे ना कापडाचा, तो असा मध्ये ठेवायचा। शिलाईमध्ये अर्धा इंच घेणार आहे, त्यामुळे असं ठेवायचं हे। आणि हे आता किती येते बघा तुम्ही, हे आलेलं आहे 10 ते 10.5 इंचाचं। आणि असंच आता हे जोडणार आहे आपण। तर हे पलीकडल्या साईडला ठेवून घ्यायचं, शिलाईसाठी अर्धा इंच आणि 10 आलेलं होतं ना इथं, तर हे साधारण 13.5 इंच आलेलं आहे। तर वरची पट्टी आपण 13.5 इंचाची घ्यायची, ती पण डबल घ्यायची, कारण पूर्ण गोल राऊंड पिशवीला हे होणार आहे। तर ही 13.5 तर येते 1 इंच शिलाईसाठी, 14.5 घेतले। आणि हे बेल्टसाठी घेतलेले 2 इंच रुंदी आणि 18 इंचाचं घेतलेलं आहे। तुम्ही इथं कमी जास्त तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता, वरती जे बंद आहेत ते। तर आता हे जे कापड घेतलेलं आहे हे तुम्ही बघू शकता, हे जे 2 जॉईंट होते ते पहिल्यांदा आपण जोडून घ्यायचे इथं। अशी पिशवी तुम्ही आहे ना घर एकदम व्यवस्थित आणि खूप सोपी आहे, एक 5 ते 10 मिनटात होती। तर आता बघा ह्याला अशा प्लेट्स मारून पण तुम्ही 23 इंच होतं ना ते करू शकता, पण मी इथे डायरेक्ट जोडून घेणार आहे। तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही त्याच्या प्लेट्स करून घेऊ शकता, नंतर जोडू शकता। तर मी बघा कशी जोडते, तुम्हाला जर असं येत असेल तर तुम्ही असं पण करून घेऊ शकता। आता स्क्वेअर आकारच्या ज्या पिशव्या असतात आपल्याकडे, तर कधी कधी वाटताना जरा वेगळी असावी। आपण समजा भाजीला वगैरे चाललो आहे किंवा मैत्रिणीकडे चाललो आहे, पर्स नाही आहे आपल्याकडे, तर तुम्ही ही अशी पिशवी घेऊन गेलात तरी एकदम खूप छान लुक येतो ह्या पिशवीचा। आणि किनारपदरचे जर तुमच्याकडे कापड शिल्लक असतील साड्यांचे, तर त्याची तर ही खूप सुंदर होती पिशवी तयार। तर हे बघा, हे असं जोडून घेतले मी। आता दुसरा जो आपण 2 तुकडे घेतले होते गुलाबी कलरचे, तर आता दुसरा जो आहे त्याला आपण हे जे दुसरी बाजू आहे ना ती जोडून घ्यायची प्लेट्सची, हे अशा पद्धतीने मी दाखवते तसंच। तर हे बघा, हे दोन्ही साईडने जोडून घेतलेलं आहे। आणि आता वरची जी पट्टी आपण घेतली होती जोडण्यासाठीची, तर ती आपण जोडून घ्यायची। तर ती मी सांगते तुम्हाला कशी जोडायची ती। आणि आता इथं दोन्ही साईडला फक्त आहे ना एक अर्धा इंचावरती टक्स मारून घ्यायचेत, म्हणजे काय होतं की वरची जी पट्टी आहे ना ती एकदम व्यवस्थित मापात होती, अशी लूज पडत नाही। एक थोडेच एक अर्धा इंचाच्या मापाचे दोन्ही साईडला 2 टक्स मारून घ्यायचे। मी करते तसं केलं ना तुम्ही, खूप छान होती पिशवी। अशा प्रकारच्या पिशव्या तुम्ही तुमच्या ड्रेसवरती पण मॅचिंग तुम्ही जर घरी शिलाई काम करत असाल। हे बघा, हे असं फोल्ड करून वरची पट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ना हे बघा मी जसं जोडते ना तसंच तुम्ही जोडायचे, फोल्ड करूनच जोडायचं, म्हणजे वरती ते येतं आपल्याला हे करायला फोल्ड केल्यानंतर ना। आता हे अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। तर हां, तुम्ही जर टेलर असाल, तुमच्याकडे जर असे 2 कलरमधले कपडे येत असतील किंवा ड्रेस तुम्ही स्वतः शिवत असाल, तर तुमच्या ड्रेसवरती मॅचिंग अशा तुम्ही पिशव्या तयार करू शकता बाहेर कुठेही जाताना नेण्यासाठी। याला तुम्ही चेन पण अटॅच करू शकता, मी इथं नाही केलेली चेन। तर हे अशा पद्धतीने जोडायचे। आणि आता हे बघा, मी मगाशी तुम्हाला काय म्हटलं होतं ना वरती फोल्ड करून घ्यायचे, तर ती फोल्ड केलेलं जे आहे ना त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची हे अशा पद्धतीनं। हे याच्यावरती इथं शिलाई मारून घ्यायची। आता इथं वरती सगळ्या पूर्ण राऊंडला किनारटीप मारून घ्यायची अशी। किनारटीप मारल्यानंतर ना आता हे फोल्ड बघा कसं करायचं आहे आपल्याला, बरोबर ते ह्याच्यावरती येईल ना अशा पद्धतीनं। घोळ येतच नाही ह्याला, कारण आपण टक्स घेतला आहे। तर हे बघा, हे अशा पद्धतीनं शिलाई इथं मारून घ्यायची आहे। तर आता हे बघा, अशी शिलाई घेतल्यानंतर आता आपण बंद तयार करून घेऊया पिशवीचे, बेल्ट म्हणजे।
तुम्ही कोणत्याही तुमच्याकडे जे किंवा एकाच कलरचं जरी कापड असेल ना तरी तुम्ही ह्याचं पण करू शकता। आता हे बेल्ट मी घेतलेलं कापड, हे बेल्ट तयार करून घेतलेत। आता बेल्ट असे जोडून घेऊया आपण। हे इथं आणि इथं असं ठेवून इथं आपण अटॅच करून घ्यायचेत बेल्ट। खूप छान वाटते ही पिशवी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर ही तयार झाली आपली पिशवी। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।